ह्या वर्षीची पहिली शेवला आली आहेत. वर्षातून एकदाच उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीचे काही महिने मिळणारी इंटरेस्टिंग भाजी म्हणजे शेवलाची भाजी. आवडत असली नसली तरी प्रत्येकाने हेल्थसाठी ही भाजी खाल्लीच पाहिजे. आता ही शेवलं साफ कशी करायची आणि कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवलं साफ करताना त्याचा वरचं हे कवर आपण काढून टाकतो. साल काढल्यानंतर ह्याच्या खालचा हा जो पिवळसर भाग आहे हा सुद्धा आपण काढून टाकतो, कारण त्या भागाला खाज असते आणि साफ करताना आपल्याला हाताची सुद्धा काळजी घ्यावी लागते, नाहीतर हाताला सुद्धा खाज लागू शकते. आणि मुळात मी सजेस्ट करेन की साफ करताना तुम्ही हाताला हँड ग्लोव्ज घातले किंवा काहीतरी कवर घातलं की हे करणं सोपं होईल. ही भाजी म्हणजे अत्यंत औषधी वनस्पती आहे. उन्हाळा संपत आला ना की सगळ्यात सुरुवातीला येणारी ऑर्गॅनिक भाजी म्हणजे ही शेवलाची भाजी. इंग्लिशमध्ये हिला ड्रॅगन स्टॉक याम असं म्हणतात. आणि या भाजीमध्ये प्रचंड मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. त्याच्यामुळे गट बॅक्टेरिया रिस्टोर व्हायला मदत होते. त्याच्याबरोबर इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी सुद्धा मदत होते. अत्यंत हेल्दी अशी भाजी आहे. प्रचंड प्रमाणात प्रोटीन ह्याच्यात असतं. फक्त खाज येत असल्यामुळे लोक ही भाजी खाणं टाळतात. पण ह्या भाजीच्या सोबत आपल्याला ही काकडं मिळतात, ह्याला काकडं म्हणतात. ज्यांच्याकडून आपण ही भाजी विकत घेतो त्यांच्याचकडे ही काकडं सुद्धा आपल्याला मिळतात. आणि ही काकडं ह्या शेवलामधली खाज न्यूट्रलाइज करायला मदत करतात. मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी खाल्ली तर मी गॅरंटी देते की अजिबात घशाला खाज येणार नाही. आता आपली शेवलं साफ करून झाली आहेत. आता काकडं कशी साफ करायची ते मी दाखवते. हाताचा रंग बदललाय माझ्या. ही काकडं प्रचंड ॲसिडिक असतात, त्याच्यामुळे या शेवलातली खाज न्यूट्रलाइज करतात. कापताना आपण त्याचा वरचा भाग घेतो, त्याची ही बी आपण फेकून देतो. आता ही शेवलं आपण कट करून घेऊया. ही काकडं आणि ही शेवलं आपण बारीक कापून आणि धुवून घेतलेली आहेत. आता ही काकडं आपण मिक्सरमधून वाटून घेऊया. बारीक वाटली जाण्यासाठी आपण त्यात थोडंसं पाणी ऍड करू. कुकरच्या भांड्यात आपण ही शेवलं ऍड करू. ही शेवलं लगेच शिजत नसल्यामुळे आपण त्याला आधी कुकरमधून शिट्या काढून घेऊ. त्याच्यामध्येच काकडाची पेस्ट सुद्धा ऍड केली. या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. खोबरं, लसूण, आलं, 2 मिरच्या, कोथिंबीर, अर्धा टीस्पून जिरं, कांदा आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. वाटण शिजेपर्यंत आपण ही चिंच भिजत घालूया.
आपण त्यात अर्धा टीस्पून हळद घालूया, चवीपुरता मीठ, लाल तिखट. आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटलंय, त्यात आपण ही शेवलं घालूया. त्यात आपण चिंचेचा कोळ घालूया. जर चुकून तुमच्या हाताला शेवला साफ करताना खाज लागली तर तुम्ही चिंच हातावर घासू शकता, जेणेकरून ती खाज कमी होईल. आपली शेवलं मस्त शिजत आली आहेत. त्यात आपण एक अर्धा चमचा तांदळाची पिठी घालतोय. अर्धा टीस्पून गरम मसाला, ही आपली भाजी तयार झालेली आहे. आणि आता एक ट्विस्ट, व्हेजिटेरियन्ससाठीची भाजी तर तयार आहे, पण जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल आणि जर तुमच्याकडे कोलिम असेल तर त्याचा वापर ह्या भाजीत कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवते. तयार झालेल्या भाजीतच आपण हा कोलिम ऍड करतो. साध्या भाजीपेक्षा मला ही कोलिम घातलेली भाजी जास्त आवडते. ही भाजी तुम्ही भाकरी किंवा भात कशासोबतही खाऊ शकता. मला ती भातासोबत आवडते म्हणून मी भात केलाय. त्यानंतर ही शाकाहारी शेवलाची भाजी, ही नॉनव्हेज शेवलाची भाजी, कांदा. सगळ्यात आधी ही व्हेज भाजी मी ट्राय करून बघते. अप्रतिम झाली आहे. आणि आता नॉनव्हेज. अप्रतिम. एस्पेशली तुम्हाला जर कोलिम मिळत असेल तर हे नक्की ट्राय करा. आणि हो, शेवला खाताना 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. शेवलाची भाजी आपण गरमागरम कधीच खात नाही, ती थंड झाल्यानंतर खाल्ली जाते, जेणेकरून ती घशाला लागत नाही. आणि दुसरं म्हणजे जर तुमच्याकडे हापूस आंबा असेल तर हे ग्रेट कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे ह्या सीझनला नक्की ट्राय करा आणि मला कळवायला विसरू नका.